करमणूकही नाही कोणी येईल कोणीतरी मित्रमंडळ. बसलं काय संपतराव? बसलोय बा. काय चाललंय? काय हा? काय नाही, जाऊ मला फिरून. तुम्ही फिरायला पंख लागत भाऊ, हिंडायला पाय लागत, फिरायला पंख तुझी लागत. गाठ आज तुझी गाठ आज घेईन उद्या घेईन असं म्हणता मग तुझी गाठच होत नव्हती. तुम्ही काय कुठं लपून बसतो का? काय का बरं? हं? का कसं करता? होतं थोडं काम. थोडं किती मोठं असलं तरी करू शकतो मी. मला एक विचारायचं होतं. काय? तुझ्या परत तुझ्यासारखा नालकले करा काय? ए थोडं सांभाळून बोल. हं? नालायक म्हणजे काय? नाही नाही, जरा वळणं लावा रे. अरे पण मी काय म्हणतो, नेमकं झालंय काय? घराण्याला ज्याला वळण नाही ना हं. त्याचं घराण नाही, ज्याला वळण नाही त्याला घराणच नाही म्हणलं तर झालं. मग आम्ही झाडावर राहतो का? पाखरे आहे आम्ही. ते पाखरं राहिले, पाखराला इज्जत आहे, तुम्हाला इज्जत नाही. म्हणजे काय? अरे आमची इज्जत गेली कुठं? तू मस्त गंटेला लावून येतो परत घरी पोऱ्या काय करतोय माहिती? काय करतो म्हणजे काम करतो म्हणून काय करतो? काम करतोय तो मग या असंच हा? असंच काम करतोय. असंच मग मग कोण झाडावरून काम करते? अरे तसं नाही विषय, पण आपलं घरी लक्ष पाहिजे. ए तुला घेणं काय पडले आमच्या परपंचाची ना आमच्या पोराची न माझ्याची? परपंच नावाला आहे. मग तुझं काय आहे? तो पर्यंत तो गावाला. म्हणजे मग मग गावाला जाणं येणं नाही आपल्याला, नातेवाईक नाही कोणी? नाही नातेवाईक आहे. मग? तो का करता जातो, काय करतो तुला काय कळतं का नाही? अरे कार्यक्रम राहते म्हण. त्याचं बाप जिवंत आहे ना, मग त्याला कार्यक्रम वेगळे राहते. नाही नाही, पण आता आपण म्हातारा झालो म्हणल्यावर. तेव्हा मला फोन आला करून, त्याच्या कोण फोन कर बायकोला दमजली का नाही भाऊ? हां अरे पोरे लक्ष द्यायचं. हां आपलं तुमच्या घराणं पहिल्यापासून किंवा आजपासून ते चालू होत. ए तो काय मग शिड्या लावल्या कुठं? हां काय शिड्या लावल्या तो? नाही नाही, शिड्याचं नाही काही, मग पण माणसाला कसं राहतं माहिती का? का वागावं कसं, बोलावं कसं, चालावं कसं, तुम्हाला तिथं वळणच नाही राहिली. पण तुम्हाला शिकवायला लागला का? हं? मला शिकवायला लागला? बापा परी पोऱ्या वर चढ निघाला का असं? हे बघ, तू आमच्या खाण्याचा विचार करू नको. तुला नेमकं काय म्हणायचं? तुला तुझ्या ठिकाणी महापर्यंत असता ना, हा. बाबा कापला असता, बाबा कापला हा, असता. हा माणसं मारायला लागली तर मोगलाही आता. आता तुम्हाला पटत आहे. अरे पटत आहे म्हणजे माझ्या पुरानं केलंय काय? केले काय तुझ्या पर्यंत गावात केलं ना, ते कुणीच करेल नाही, तो लक्षच नाही. काही नको बरळत बसू. या पुरीला छड काढ, त्या पुरीला फोन कर, हिला मेसेज कर, तिला कॉल कर. शक्यच नाही. नाही तर बघ, नाही तर मग काय? जेव्हा तुझ्यापाशी येईन ना दुखणं, हा. मग तेव्हा तुला समजा. हा दुखणं येतं, दुखण्याकरता काठी येईल मी. काय काठी? तीच काठी घेऊ तो परत तुला उलटा की कोण तो. दे सोडून. एक दिवस मला म्हणा तो बाप येतो म्हणा, आडवा बांधला बाप मावाल्या. कोण म्हण? तो पर्या म्हणला. लावालावी करायचं काम करू नको बर का? आमचा पोरगा अजून थुका सुद्धा ओलांडीत नाही. हा. हा शब्द सुद्धा इकडे तिकडे होऊन देत नाही. तू म्हणतो आडवा माहिती 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 भाऊ, मर्जी खोर माणसं किती ते मला माहिती. पण आता हाय ते चाललंय 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 चाललंय. हे बघ, तुला आहे ना आमचं दोन द्यायची काही गरज नाही. तुझं तुझं पाय. नाही मला काही केलं नाही, तर तू जाणार का सगळ्या गावात का जाणार पोळी येणार, मला काही केलं नाही. अरे मग तू काला बसला कुठं नाही करीत? अरे मग लक्ष दे पोरे हो का? आता तुला 17 बारे सांगितलं ना. मी काय म्हणतो, हे बघ एखाद्या कुत्रीवाणी कुटीन कुटीन तुला येऊन कोण कुठील एखादी गाठ पडली तर मला. हा मग एक काम कर ना, काय तू ताकदवर भिडून पाय ना माझी. याला तुम्ही मूर्ख आहे. चल काय? याच्या अर्थी ना तुम्हीच खत पाणी पोरायला घालतात. हे बघ, तू ये ना माझी खाजवा खाजवी करू नको. अरे तुझ्या पंजोबा पण तुम्ही काय करता आले आम्हाला सगळं माहिती. आता तुझी पिढी नाही पण मोच्या पिढीला सुधरव. लोकांची समज जुळल्या पाहिजे याच्यामुळं. बरं मी आलो गाठ घेऊन पोरायची. हा ये गाडी घेऊन. याला किती सांगावं, जेवढं सांगावं ना याला खोटंच वाटत आहे. काय करतोय इकडे तू? तुझी वाट बघतो. अजून काय करणार आहे? माझी का वाट बघतो? मग कोणाची बघू? दुसऱ्याची बघू का? माझी काळाची वाट माझी का वाट बघतो म्हणे. मग मंदिरात गेली होती भाऊ मी, का बरं? नवस करायला. आपल्या दोघांचं लग्न व्हायला पाहिजे म्हणून. काय देवाला सांगून काय? तुझ्या घरच्या देवाला सांग ना. कोणाला? बापाला आणि कोणाला? माझ्या बापाला. मग त्यांच्या पाय पडायला जाऊ मी. देवाचा नवस केला की मग देव पावतो आपल्याला. ते घरचे राजे तर सगळं राजी होईल. सगळं देव बी काय म्हणणार नाही. मग हा त्यांचे पाय पडते मग म्हणजे आपले राजी पण होऊन जातील ना. मग तुझं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं नाही बाबा. मी आता बी रेडी. करायचं का?
आता मग माझ्या घरची रेडी आहे, मी ready. मला पहिले माझ्या बापा आई बापाचे पाय पडू दे. तेच तर ते काय सांगतोय मी. सांगता मग मी देवाला नवस करून आलेली 5 नारळ फोडेल अशी बोलून आलेली मी. तू 5 नाही 10 नारळ फोड, पण ते बापाचे पाया पडावं लागेल, त्याच्यासमोर नारळ फोड, मग तो ते ऐकेल ना. ते थोडे येणार आहे एकदम याच्यातच आहे ते. काय याच्यात ते ऐकत नाही ते लवकर, त्यांना ना 2-3 काय महिने प्रॉब्लेम लागते. काय बरं सांग माझा, मी चांगलं काम करतो, दिसायला चांगलं, हाईट चांगलं, काय काय विषय काय वेगळं आहे. हा तू चांगला विंगला आहे, पण आता त्यांना माहित नाही ना कोणत्या मुलावर. त्यांना सांगूनच देते माझं एका मुलावर लपडे असं सांगूनच दे. सांगून देऊ. बरं मी तर ऐकलं तर काय तर म्हणे एखादं चांगलं मोठं गव्हर्नमेंट वाला बघणार आहे म्हणे, चांगला एकदम, त्याला काही कधी? 80,000-90,000 पेमेंट वाला. कधी ऐकलं तू? ऐकलं मी, असंच काय बोलणं सांगणार तुला आता, जाऊ दे. आपलं 2 वर्षाचं प्रेम आहे, आता आपण लग्न बिग्न करू, टेन्शन हो घेऊ, मी बघते म्या म्हाताऱ्याला. अरे 2 वर्ष नाही, मग 4 वर्षाचं प्रेम असू दे, पण मग घरच्यांना कोण सांगल. मी सांगते ना, कधी आत्ताच घरी जाऊन सांगते मी. दुसरं स्वर लावून झालं, दुसरं लग्न झालं, नाही लावणार ते माझ्या शब्दा पुढे नाही, मी मंडपातच बसणार नाही तुझ्याशिवाय. बघ बर का. हा मग आणि बसली मग नाही बसणार. तुला बिन तुझ्या बापाला बी गायब करून नेईल, लक्षात ठेव. मला गायब करून नाही, माझ्या बापाला नको, तुला माझ्या संग संसार करायचा आहे, मग बापा सांगा नाही. मग त्याला धडा शिकव ना जरासा. आम्ही शिकवते ना दाडा. बघ बर. हा मग हा ठीक आहे, मग तुझा विश्वास आहे म्हणून जाऊ देतोय. मी सांगते. मला तुझ्या म्हाताऱ्यावर बिलकुल विश्वास नाही. नाही माझ्या म्हाताऱ्याबद्दल बोल नको, माझ्या म्हातारा चांगला आहे. हा आहे का आता? माझ्या बापावरून अजिबात जायचं नाही. समजा तर नाही बोलली तर नाही करायचं, मग काय करशील. आम्ही त्यांना मी बरोबर माझ्या हातात गेली, माझ्या पुढे अजिबात नाही ते. हा. मी बोली केली ना 5 नारळ फोडल, ते कधी झाले? नाही वाचणार नाही. होतं. मी तर म्हणतोय डायरेक्ट जाय आणि तू बापाकडे लोटांगण घाल, मग काहीतरी होईल. लोटंगण घातलं ते म्हणतील तिच्या अंगात कोणतं भुतड घुसलं घुसू दे, बोलू दे, काय. पण प्रेमासाठी एवढं नाही करता ना तुला. हा चालेल, मी त्यांना सांगे पाया पडते अशा की मला त्या मुला संग करायचंय. हा बरं ऐक ना, हा मग काय प्लॅन. पुढं आजचा नाही रे, बघून आता घरी काय आहे काय नाही, नंतरचा प्लॅन करू. दररोज राहते यार तुझं, जाय जाऊ दे, जाय तू. म्हाताऱ्यानं पाहिलं, परत आपल्या म्हातारे म्हणाली गेली मंदिरात गेली का कुठे गेली, त्यांनी पाहिलं नाही मी साडी घालून आलेली, असं मी तुझ्यासाठी साडी घालून आली. हा का, हा चांगली सुंदर. खरंच का? मग खरंच का म्हणजे. त्यांना माहित नाही मी साडी घालून आलेली, ते गेले असतील गावात, मी गावातून इकडे आली. माहीत पडलं बी तर काय सांगायचं म्हणा, काही नाही, असंच घातली म्हणा, आज आवडलं असं वाटत. नाही मी त्यांना बोलली होती आज सोमवारी, म्हटलं मला महादेवाच्या मंदिरात बी जायचंय अशी बोलली होती मी. जाय, चल मी जाऊ का? तुला थोडं मेसेज करेल. हा, ये मग करा. संध्याकाळी परत, हा. ते असतील बसलेले गावात. जा इकडून, जा इकडून, कुठून? या साईडने जा, असं इकडून. पोऱ्या म्हणलं फिरक्या टाकून घ्या, दाणे कुठून गळत आहे काय कळत नाही. काय करते हो? हे दाणे गळत आहे कुठून तरी, काय झाले गळाट आहे? मग देऊन याला काय कारागीरला बोलून पाहायचं नाही एखाद्या. कारागीरला तर काही पट्ट्या कामाला कारागीर बोलते, काय करते. तसं नाही, पोर कुठं गेली? असं कुठं जायला, हा असं नाही रे, कुठं कुठं जाणार आहे पोर, कुठं गेली? घरात तर नाही आज ती. असं कुठं जाणार आहे ते पोर, कुठं जाणार तुम्हाला किती वेळा सांगितलं काय? पहा आता एखादं. काय हा मग वावण्यात तिचं शिक्षण पुरं झालं ना, आता कोणच्या बाकी राहिले? काही लगेच करून द्या त्या. उतळ झाली काय लग्नाला. मग आता काय नको काय? करू पाहू चांगलं तळ मागणी पाहू येऊ तिला. राहिले चांगले चांगले, काय करू पाहू आणि ठेवू काय? नाही नाही तिला तळ पाहत चांगलंच पाहत, असं मोकर चळणी पाहत. चांगलंच पाहिजे. मग आपण काय वाईट पाहणार आहे का? काय आपल्याला काय 17 पुरी नाही, एकच करायचं पण अहो, चांगलं हा, करायचं. एकच करायचं पण चांगलंच करायचंय, म्हणून मग ते चांगलंच पा. हाजी आता गाजी झालं शिक्षण बिक्षण सगळं झालं, पाहू आता पाहू कवर पाहू, पाहायचं. घाई नाही करायची, घाई चांगल्या कामाला घाई नाही करायची. तुम्हाला सांगायला गेलं ना, अहो गाव आहे, गावात लोक विचारित्या बोला त्या. एक माझ्या भावाने चांगलं स्थळ आणलं होतं, तुम्हाला सांगत पोरग होते काय तुम्ही. इंजिनियर होत वाटतं ना, मग चांगलं स्थळ आहे ना ते बी. इंजिनियर एक तो दुसरा बी आला होता, एक चांगला आर्मी मधला होता. तुम्ही नाही म्हणते, आता काय हरकत आहे. आता हे बघ, एक इंजिनियर येऊन गेले, का आर्मीवाले येऊन गेले, हा आणि एक जण मला म्हणत होता सर आहे म्हणत, सर आहे म्हण, आमचा पुतण्या म्हणत देतो का पोर तुम्ही. म्हणलं बघू, पहा ना मग एखादं चांगलं होत असेल तर कुठतरी. हा कवर बसायचं ना, आता आपल्याला पुढची तयारी करायला. काही झालं शिक्षण लवकर उरकून घेतलेलं बरं. 7-8 स्थळ भेटली आपल्याला, हा. त्याच्यातलं एखादा आपण पकडू. पण ते नवरीचं म्हणून ठेवायला लागेल ना आपल्याला, तिला अख्खे फोटो दाखवा लागतील. ते तर पाहू ना, मग आल्यावर पाहता येईल पोरांचं कसं आहे, पाहू त्यावर. नाही नाही नाही, तिला आपण दाखवू, या बा एवढे असे असे कामाचे नवरदेव आहे,
आणि तिला जो तिला पटल ना विचारल्याशिवाय करणार आहे का आपण? ती पोरं हा? कुठे गेली काय माहिती. ती काय येऊ राहिली? काय बाबा ती काय आली? अहो इथं उमरा पडते तुम्ही तिथं का उभे आता पडत आहे काय ते काय मशीनचं पाहत होते मी घरात होती. आणि तू कुठे गेली होती? मी महादेवाच्या मंदिरात गेली होती. महादेवाच्या मंदिर. हा म्हणून साडी घातली आज सोमवार होता म्हटलं उपासात. हा असं बरोबर. मग पाय पाय वळण बापाचं वळण लागेल. हा, बापाचं बाप वळण कळतंय, वळण लावायला. बापाचं वळण. हा. हा काय नाही आता पाहून गेल्या लवकर स्थळ आणि करून टाका. बरं मी काय कोणतं स्थळ बघताय? चाललंय पाहायचं. लग्न नाही करायचं का? नाही नाही आज यंदा नाही करायचंय पण मग कवा आता कवर करायचं? चांगले चांगले थळ आले 9-10. कोणते? कोणते आम्ही तुला दाखवतोय. एक आता आर्मी वाला येतील बोलून आहे, एक घेऊ. इंजिनियर आहे, एक मास्तर आहे हा. आणि एक वकील आहे वाटतं. हा आता आहे ना एखादं 2 उद्या परवा पाहुणे आले का करून टाकायचंय बघून. आणि हे मला काही तर सांगायचंय बाबा तुम्हाला. काय सांगायचं तुला नोकरी लागायची मला माहिती पण आधी लग्न कर नोकरी लाग. काय सांगते बोल तू काय लवकर. सांगणार आहे तुझ्या तुझ्या वाटत आहे मा पोटात आहे मला एका मुलावर प्रेम झालंय. कांच्या पोर हा? हा याड आली का काय मुसड फोडू का तुझं? का ग? काचा मुलगा कोण आहे? ते आक्या बरोबर. हा का कोणचा आक्या? कोणाचा आहे आक्या? अहो त्या काय त्यांचं नाव? त्यांचं तर पोर नाहीये. त्यालाच आक्या म्हणते ना. हा संपतराव होता हा याला काय फुलला म्हणा चांगला आहे ना बाबा. नाही, दिसायला चांगला आहे. आपल्याला काय नाही त्यांना पैसे काय आहे? नाही नाही आपल्याला नाही काय चांगलं. नाही 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 तुझ्या बापाला. मी येरीत नव्हती पण त्याच्याबरोबर लग्न करून देणार नाही तर मी मरून जाईल मग मी. हा मी मरून जाईल. मी त्याशिवाय नाही राहू शकत. काय मी पोरगी तुला अक्कल का? तुला देऊ का मुस्कटा देऊ? मुस्कटा काय गावात काय नाक कापिती का आमचं? हा आपण मंडप बिंडप टाकू मस्त मोठं धुमधाकार करू. चांगलं पोरग येते अरे काय तो लायकीच आहे का आपल्या बाबा लायकी बिकी नका काढून तुम्ही. त्याचा बाप काय जातीचा तर तो काय जातीचा तर मी ना मी तुम्हाला आधीच सांगत तुम्ही होते जात नका बघू ना. मी प्रेम केले ना बाबा. पण नाही करायचं आपल्याला. नाही मला करे आम्ही बारी बारी थळ पाहिजे नाही 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 मी तुमची पाया पकडते. अच्छा. मी नाही राहू शकत. आता ऐक आता तू गब्बर का येड्या आणि करू नको बर का? नाही नाही राहू शकत मी. काय राहू नाही शकत राहू नाही शकत काय? राहू नाही शकत. त्यांनी त्याला तुला काय पोसला काय? त्यांनी लहानचे मोठं त्यांनी केला. आई बाबाचं ऐकत नाही आणि जीव देती. मग सगळे नकर उचलतो ना आई. या पा काय करायचं पाहतो. हाय ना तुझा लाड आहे तुझा माझा बी झाला आड नाहीये. तुम्ही त्या बाबाला लई ना उठवत राहत्या. मला का तो असा आणि याचा तसा आणि तसा आणि आता या पोरीचं काय करायचं? ही तर नाही जीव हो द्यायची बाबा. भाषा करून राहिली. करून द्यावं. आपण चांगलं पाहू त्याच्यापेक्षा. नाही बाबा. चांगले आईला सुधरून जाईल तो. तो सुधराव बुधराव तेच कामधंदा का चांगलं पाहू आपण. पण एखादा तुला अजून 4 थळ किती बारी बारी आली आपण एक चांगलं वकील पाहू, आहे, एक आवाज. इंजिनियर आहे, एक डॉक्टर आहे, एक मास्तर आहे, एक आर्मीवाला आहे. एवढे बारी बारी थळ तरी तुला नापास करू राहिली तू. पण माझं मन त्याच्यावरच बसले ना. अरे तो काय 1 रुपया रोजाचा माणूस नाही तो. असं नका म्हणून तुम्ही 1 रुपया रोजाचा. काय करायचं आता? पुरीने अक्कल बंद केली बापले. ए तुला चांगलं पाहतो आम्ही. नाही काही नाही. मी अजिबात नाही. मी मरून जाईल. ये बाया त्याच दारात जीव देईल. मी त्याला घेऊन पळून जाईल डायरेक्ट. तू जडवली बिडवली का? त्याला घेऊन पण जा म्हणजे पूर्ण नाक का अडील. आता एक काम करा त्यांच्या घरी जाऊ. त्या म्हाताऱ्या त्याच्या बापाशी आई बापाशी बोलून घेऊ. मग जे असेल ते पाहू. आता ही जर अशी म्हणतीये पुरीना पार नाक कापलं बापलं. तुमचीच पोर. हा आणि मी राहू शकत माझ्याशिवाय. जीव देईल. हा आई बापाने जेवढले बारी बारी थळ सोडले त्या वांटेड पोराचं म्हणजे वॉन्टेड कोण बोलतय त्याला? त्याला गावात किंमत देते का पोरं कोणी? चांगले बाबा ते. तो 6वीला 4 बारे नापास व्हायले तो. नको तो मला, काय अशी मला शेती तोच कर. पाहिजे. मी नाही राहू तुमच्या शकत. मोठ चल झालंय. चल चल त्यांना चला घरात चला आधी पाहू द्या काय. चला थोडी गोष्ट आहे मला पाहू द्या. आता तोंड बंद करा नाही. हा, म्हणते. मी तुला सांगितलं होतं ना काय सांगितलं होतं ना तो पोर कसं वागत आहे इकडे म्हणून. उभी राह गं. हे बघ शिस्तीत बोलायचं माझ्याशी हा. काय म्हणतो? बाबा ए, ओ बाबा म्हाताऱ्याची चुकी काय? एका ठोक्याची उगी आहे तो. कोणता माझ्याजवळ नाही का? तो काय आमच्याकडे काढला का? आमच्याकडे काढलं का पोरं? एकमेकावर विचार म्हणजे मारताय. ठेव खाली. काय म्हणायचं तुला नेमकं? तुझ्या पोरला पटलं का?
काय पटलं का महापुरला एका दोन सांगू त्याला ती पोर लग्नाला ना प्रत्येकाला नाकारता सुटली. मग बरोबर आहे त्यांचं जर प्रेम असेल तर तो काय दुखायला लागला लायकीच आहे का आमचा? कोण त्यांनी घरी सांगेले अरे तू वाटतं. किती लायकीचा मला माहिती मा पाया पडत आला ना मी लायकीचा नाही तरी पण हा? तुला नाही लाज वाटली माझ्याकडे दिसायला एका इटात नाही द्यायची उगाच हो, लाज. बोलला? जाऊ द्या, हो, हा? त्यांचं ना काय जल बघी जल. कोण ओ बाबा असं नका ए. ना. अहो तो पुरं खानदान जेल बघू दे मला काय पण ती त्याला सेपरेट टाकीन. कोणला अहो, तुम्हाला याड आलं का आपण मागणी हे करायला सोडून आलो, बोल. भांडायला ए. आलो. वाघाच्या वाड्यात उंदीर घुसलाय. मी काय सोपं आहे एवढं? अरे वाघा आम्हालाही माहिती भांडायला आले का त्यांच्याकडे हात मागायला आले बाबा? हा बोल तू बोल. मला नाही बोल, बोल. अहो, कोण? भाऊजी ऐका ना हा. नाही का या पोरीचं तुमच्या पोराबरोबर आहे काय? बर आता ती पोरगी म्हणती माझं लग्न नाही करून दिलं तर मी जीव देईल. मग आता सांगा ते जीव देण्यापेक्षा त्या तुमच्या पोराच्या काळात घातलेली बरी ना. आता ह्या बा त्यांनी करून नाही केलं आणि तुम्ही काय नाव आता करता ना ते काही कामधंदा शेती आहे त्यांची हे घर बांधू राहिले ना आता ते. हा मला मागं नाव ठेवतो तुझा पोरे असा तुझा पोरे माझा पोरा कष्ट करणार आहे कष्ट हा बोला ना आता. तो घुसला आमच्या तिकडे आमच्या घरात. काय तुझं आम्हाला घर नाही का एवढं काय चालू तू मोठा माडीवाला लागून गेला हे माहिती आपले स्वागत देणं नाही तर आपलं नाणं खोटं आहे. हा मग आपलं पाच हा. आपल्या नाण्याला दोन बाजू आहेत आपलं नाणं केलं तर काय द्यायच्या पाया पडायचे पडायला नाका मग आता तुम्ही तुमच्या पोरीला पाहायचं ना तवा. हा? तवा बाबा तवा मी नाही राहू शकत आता. हात वर तुम्ही आले सगळं का? आवडता घ्या. आता शेवटी काय करायचं बोला. शेवटी आम्हाला नाही करायची पोर हा? काय मी जीव देऊन देईल मी त्याशीच लग्न करील अजिबात नाही. असा भांडकुळ जळ येई करू का मी अहो गळ्यात हात पडला का ते नाही होणार तसं काही. फक्त तुम्ही आता बा तुमचंही पोरग तयार नाही मी होते. नाही राहू शकत ती त्याशिवाय पण मी नाही सांगून तयार देते होते. मी. हा मी एवढे 4-5 तोळा मोडून दिले मला एक त्याच्यासाठी. सांगा तुमच्या पोरानं तुम्हाला सगळं सांगेल ना. सांगेल हाय म्हणला वाटतंय ती म्हणत होती त्यांना माहितीये मला म्हटली होती ती. माझ्या पोरीने तिच्या बापाला सांगेल असेल मग त्याला लाज आम्हाला नको नव्हतं वाटायला सांगेल आम्हाला माहितच नव्हतं. इटा- आता ती सांगू राहिली इटा उचली तो माझ्यावर का हो? हा काय बोलत आहे ते पाहुणे. मी काय होतं झालं ते झालं आता ते लग्न करून टाका. बरं लग्न करायचं असेल तर उंडा द्यावा लागेल हुंडा मिठाने नवरी आम्हाला. अहो हुंडा मागत का आजकालच्या जमान्यात हुंडा घेतला तर मोठा का हुंडा झाल ना नाही, तुम्ही नाही. मोठा हुंड्याचा नवरा नाही नाही मग उंदीर घुसला वाघाच्या दरबारात एवढं काय सांगायला लागला हा वाघ आहे ना पाहू द्या ना किती वाघ आहे किती उंडा देणार आहे तुम्हाला माहिती ना. हा तुम्ही त्यांनी हुंडाने दिला तर मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. मी काय हा, हा. म्हणते ऐका, आपण नाही केलं तरी गेले पळून तर म्हणजे आपल्यात तुम्हाला काय पैसे राहणार? पाहिजे का त्यांच्याकडून? पैसे नाही पाहिजे मग? पण त्याच्या बोलण्यामुळे पैसे पाहिजे नाही तर पैशाची काही गरज नाही काय आम्हाला. बापाच्या जीबीला हाड नाही बाप तसंच बोलतो. मग जिबीला हाड नाही मग काही बोलायचं आणि काही खायचं का हा काय बोला या माणसाला ना सुधच नाही राहत. नाही नाही सुद नाही माझी सुदगिरी कुठं चोरून नेली. सुध किती म्हणजे? हा हाय का नाही काय आता झालं ते झालं मुकाट्याला लग्न करून टाका. तुला 50,000 रुपये हुंडा द्यावा लागेल आणि लग्नही करून द्यावं लागेल तर मी राजी होतो मामा ते पैसे बिशे देणार नाही. का बरं नाही देणार ते. मला पुरा कमी जर केलं ना हा तर तुझ्या पोऱ्याला आहे ना हा. त्याची पुरीची गत त्याची पोराची गत काय. खापरात मुतन तोंड पाय महापोऱ्याच्या नादी नको लागू त्या इथं आमच्याच आहे आम्हाला लागणार बी नाही फटक्यामध्ये तो काम अहो, करून तुम्ही राहिला. येडावले का मला म्हणजे मामा हे घर बांधलं चालू आहे का आपलं? हा मग आपलं आहे का हे? हा, आपलं आहे हा का? बाबा अजून झालं नाही आपलं थांब जरा तो बापाला आधी येऊ दे. त्या बापाला थोडं गार कर माझं स्वप्न होतं माय पोर लिफ्टाना वर जाईल लिफ्टाना खाली. अहो होईल सगळं बाबा, आहे आपण ना lift लावून घेऊ त्यांच्याकडं. हा? लिफ्ट लावून घेऊ इथं. बाया, हा ते सर्व करायचंय अय, अगं, आपल्या गप घराचं ना, काम माय व्यवस्थित गंगे. करायचंय जराशी फक्त आधी त्यांना राजी तर होऊ दे. झाले ते राजी. हा हा त्यांना आपण- माहिती त्यांच्या मुलाशिवाय नाही राहू शकत मी. तुझ्या बापाला तू सांग का म्हणा लग्नही करून दे 50,000 रुपये हुंडा दे आमच्या घराचं काम थोडं अडलेलं आहे हा आमचा अहो, हा असं थोडी राहतं का हा, आता आम्ही करतोय म्हणून लगेच तुम्ही अडवलं का? आम्ही अडवलं नाही. हा? ये- उद्या उठून दुसरं जरी झालं तर तुम्ही तेच करणार आहे हे का? तुमच्या बोलण्यामुळे अडवलं आम्हाला काही गरज नाही माझं काय आता त्या आता माफी मागतो ना बाबा या पुढं. अशी नाही माफी अशी नाही माफी मागायची हो, जाऊ द्या हो असं. हा या आधी बा- आधी तुझ्या टोपीनं माझे पाय झटकायचे माझ्या पाया पड ओ नका ना मामा आता एवढं इथपर्यंत करून राहत- इथपर्यंत. पण बाय, तुझ्या मुळे बापाला काय काय करायला लागणार आहे. मी नका हो, नाही मामा. नाही मा पाय नका हो. हो एवढं नका करू. मा बापाने त्यांना आज पुढे काय हात ना, नाही पसरवले आता हात जोडले माझ्यासाठी. मला एक सांगा पोरींचं पोराचं भवितव्याचं पाहायचं का तुमचं हे बाकीच्या गोष्टी पाहायच्या सगळ्याच पाहायचे आहेत मग आपण मुलीचा बाप आहे आपण कसं माझ्यावर इटा उचलतो आमच्याच इटा आमच्या डोक्यात घालायला निघाला अक्कल आहे का? राग आहे राग आता मला राग आहे कळतं. हा या पुरीला एक डॉक्टर मागणं आलतं वकील मागणं आलतं मास्तर मागणं आलतं आर्मीवाला आता मी जेव देऊ का जेव देऊ? तुमचं पोर कुठं घ्यायले
आणि आमचं पोर असेल मळ्यामध्ये. आमच्या पोराला काय झाले, डॉक्टर वकील ते दुसऱ्याच्या झेंड्यावर जत्रा करणारे, हे स्वतः कष्ट करणारा पोरगा आहे. अहो तुम्हाला काम करतो पोट भरीत ना ते, तुम्हाला काय एवढं आहे? तुम्हाला पटलंय ना, मला पटेल. पटेल आहे ना, हां मग पटलं तयार का व्हायचं. आता? हा पटलाय का? तर बघा आला मग माझा छोकरा आला. ए पोरा इकडे, काय आमचं ठरलं ही मुलगी नाही करायची. हो असं नका करून मामा. हो पप्पा जा. मुलगी नाही करायची. अय तुला लग्न करायचं का माझ्या पोरी सोबत? हा मग आणि करायचं घ्या ना. आता तुम्ही जर राजी नाही ते राजी नाही तर ते दोघं जातील पळून, तुम्ही बसा टाळ घेऊन पिता. तुमचं चालू द्या पार ना टोकापर्यंत न्या. हा? हो पप्पा काय काय करायचं, काय कमी का ए आपलं? बाबा तो बाप 50,000 कमी नाहीये. हा? तो जागीरदारी पुरीचा बाप म्हणतो, वकील आलता ना, डॉक्टर आलता. जाऊ द्या ना. तुम्हाला माहिती का हं? तिथे जनावरांसोबत सुनावतात ते, असं लोक आहे ते. असं आहे का? घ्या घ्या. बरं मग. काय 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 जनावरं लागतं? सोडत नाही असं असा माणूस येतो. बरं अरे तुम्ही पण बोल राहिले का? आता आपण असं करू माझ्याकडून का त्यांच्याकडून आहे? बरं का. मला दोघांची बाजू लागत बरं ह्या बा ओ झालं गेलं ते जाऊ द्या. आता आहे ना समजून आपण ना आम्ही लग्न लावून देतो. पण आम्ही खर्च करू. पाया पडल्याशिवाय मी हा पडेल नाही. ना, आता लग्नाचं पायच पडावं लागल. लग्नात मी हात जोडले ना मामा. आधी हं? हात जोडले. ते हात जोडले कोण? लग्नाच्या दिवशी ना, हा जेव्हा आमची नवरी जाईन ना, त्या दिवशी तुमच्या पाव नागशी बस. काय ते नवरी नेऊ नका एवढं तशी. कुठे बा तुमची आहे ना, तुम्हाला पोर सोरे एवढं नाही चालत. जाऊ द्या ना आता. या आमच्या पोरीने उद्योग करून बसले नाही तर चांगले चांगले मागणी येत होते, पण आता काय उद्योग करायचं? चुकीचा नाही केला. तुमची पोर सोन्यानं दात घासणार आहे. आता मी सोन्यानं काय म्हंटली का आली ना घेऊन इथपर्यंत. ठीक आहे ना, झालं ना. झालं. तयार आहे ना? आता हे बा बामणाकडे जातो, तारीख काढून घेतो आणि लगेच पुढची तयारी करीतो. चालेल. हा आणि तर भेटू नका. हा? हा हा तवर एकत्र येऊ नका. मान्य आहे ना आता सगळं? माने ना, तुला कारभारी केला तर तुला सांगायचं मी ऐकायचं. हा उद्या उठून घरी जाऊन मला हा. बोलणे ऐकायला आपण लागल. बोलून चुकायचं आणि दुसऱ्याला कारभारी करायचं. आणि इथून पुढे तुमचा वैर पाहिजे नाही. आता तुम्ही ये होणार आहे. नाही मोठं लग्न लावून देशाल ना पण बाबा. हा हा यांच्याकडे ठेवायचं का लग्न? त्यांच्याकडं का की आपण घर बांधतोय ना. जेव्हा बांधतोय पण तुमचं तोंड लग्न बंद कर, बावळट. जेव्हा लग्न होणार तेव्हा मी गळाभेट घेऊ, त्या टायमाला तवर नाही. असं का? हा बरं पण तिथून पुढे प्रेमानं जर वागले तर ठीक. ए बाबा असंच शेवटपर्यंत प्रेम राहू द्यायचं आणि असं संसार करायचा. हा. आणि कामधंदे करायचे सगळं व्यवस्थित. त्यांच्याकडून संसार मागू का? नाही नाही आपल्याला काही गरज नाही. नको? नाही नाही आपलं हे तर नवं घर आहे, जुन्या घरी भरपूर आहे. आमच्याच पोटची काय माहिती ही पोर. अहो आता ती होणारी सून झाली, मग बोलवलंच ती. चला आता, हं. चला आपण ना बाम नका जाऊ. बरं तुम्ही जा, राहू दे तुम्ही आजचे दिवस. नाही चाल ग हो, ते चला. ए, बोला, निघ. वाय. बरं मग आम्ही बामणाकून पत्रिका हा, बघा, हे पत्रिका काढून घेते घ्या. आणि तारखा काढून घेतो. चालेल, आणि चालेल. जाऊ दे झालं गेलं ते सासू, माप. थांबा ना. नाही नाही राहू दे, राहू दे. पा ते पोराला संस्कार आहे का पा. नको त्यांच्या हात पायाला लागायला. चला येतो बर का मग. हा या मग हा बघा पत्रिका बघा. हा पप्पा सासरी बोलायला असं खडू दिसतो. तो कितीही जरी खडूस असला ना, पण शेवटी बाजू उंच माझी माझी. काय बाबा त्यांनी नीट वागलं पाहिजे, नाही तर परत म्हणे लग्नानंतर दे माझी पोर मला परत. मग असं नाही, मग ही जखमारी आपण करायची. आणि ह्या जगात कसं राहायचं, इथून पुढं संसार कसा करायचा आहे, जेणेकरून दोन्ही साईडला वगळ नाही गेला पाहिजे असं राहायचं. खूप काम करायचं आणि खूप खायचं, मजा करायची. नाही पोरीचं टेन्शन नाही, पोरी एकदम एकदम हे आरामात आहे आपलं. हा मग पोर कष्ट करते म्हणून. माणसं आहे तो बेकार माणूस आहे तो. तो कसं आहे असं आपल्याला कुठं त्याच्या घरी पण दोघांनी असं काम करायचं. बरं चला, हा. जेवले का तुम्ही? आज उपवास आहे मला. हा अरे हा हो सोमवार नाही का? हो चला. चला.